जय जवान जय किसान. शेतकरी बांधवांनो, पीक विमा 2026 आपण भरताय तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. सुधारित पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 या हंगामाकरिता लागू करण्यात आला आहे. दिनांक 3 जुलै 2026 रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाअंतर्गत GR प्रसिद्ध करण्यात आला आहे. या GRमध्ये थोडक्यात यावर्षी पीक विमा योजना कसं राबवली जाणार आहे, या योजनेचे नेमके उद्दिष्टे काय आहे, कोणत्या कॅप मॉडेलने हा पीक विमा राबविला जाणार आहे व या पीक विम्याचे नेमके वैशिष्ट्य काय आहे, या संदर्भामध्ये थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो, GR पहा. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 करिता राज्यात राबविण्याबाबत. आता GR पहा. कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या अंतर्गत हा GR काढण्यात आलेला आहे. दिनांक 3 जुलै 2026 रोजीचा हा GR आहे. या GRमध्ये काय सांगितलं बघा. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. सदरची योजना खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022-23 पासून कप अँड कॅप मॉडेल 80-110 नुसार राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचना 2023 मधील विद्यमान अटी व शर्तीनुसार निविदा प्रक्रियेद्वारे विमा कंपन्यांची निवड करून खरीप 2026 आणि रब्बी 2026-27 या 1 वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 या 1 वर्षाकरता 80-110 कप व कॅप मॉडेल नुसार राज्यात राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. राज्य शासनाच्या संदर्भ क्रमांक 8 येथे शासन निर्णय तसेच केंद्र शासनाचा संदर्भ क्रमांक 11 वरील पत्रान्वये हा GR काढण्यात आलेला आहे. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना. आता पीक विमा योजनेची उद्दिष्टे पाहू आपण. पहिलं, नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकाच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्याच्या संरक्षणाबरोबरच अन्न सुरक्षा, पिकाचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल. हे योजनेची उद्दिष्टे झाले. आता योजनेतील प्रमुख वैशिष्ट्ये काय आपण पाहू. योजनेत सहभागी शेतकरी ओळखपत्र क्रमांक, ॲग्रिस्टॅग, फार्मर ID अनिवार्य आहे. शेतकरी बांधवांनो, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकऱ्यासाठी वारंवार आवाहन करण्यात आले होते. ॲग्रिस्टॅगवरती जाऊन शेतकऱ्यांनी आपले फार्मर ID म्हणजे किसान कार्ड, शेतकरी कार्ड काढून घेणे गरजेचे आहे, असं आपण वारंवार सांगण्यात आले होते. पीक विमा नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची डिजिटल पीक सर्वेक्षण, डिजिटल क्रॉप सर्वे DCS अंतर्गत पिकाची नोंद करणे बंधनकारक राहील. शेतकरी बांधवांनो, आधी शेतकरी स्तरावरती ई-पीक पाहणीला मान्यता देण्यात आली होती, पण 2026 पासून DCS अंतर्गत सुपरवायझर अंतर्गत म्हणजे सुपरवायझरतर्फे शेतकरी बांधवांच्या शेतातील पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत होणार आहे. आता तिसरा काय सांगितलेलं आहे. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकरी सहभागासाठी प्रति अर्ज किमान
0.10 हेक्टर मर्यादा राहील. म्हणजे कसं, आधी 5-6 गुंठ्याला आपल्याला विमा भरता येत होतं, पण शेतकरी बांधवांनो आता ह्या वर्षीपासून कमीत कमी आपल्याकडे 10 गुंठ्याच्या पुढे आपल्याला पीक विमा भरता येणार आहे. बोगस किंवा फसवणुकीच्या उद्देशाने विमा घेतल्याचे आढळून आल्यास संबंधित अर्धरास पीक विमा योजना, नमूद शेतकरी महासन्मान योजनेसारख्या DBTद्वारे लाभ देण्यात येणाऱ्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यापासून 5 वर्ष बंदी घालण्यात येईल. शेतकरी बांधवांनो, हा चौथा मुद्दा बघा. बोगस पीक विमा जर आपण भरला असेल, म्हणजे आपण काढला, तर आपल्याला नमूद शेतकरी महासन्मान निधी योजना व कृषी विभागाच्या DBTच्या माध्यमातून लाभ देणाऱ्या योजनेसाठी 5 वर्ष आपल्याला बंदी घालण्यात येणार आहे. सदरची योजना ही शासन निर्णयान्वये अधिसूचित केलेल्या पिकासाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असेल. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदाराचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत रजिस्टर भाडेकरा पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2%, रब्बी हंगामासाठी 1.5% तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकासाठी 5% असा मर्यादित ठेवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत खरीप 2026 व रब्बी 2026-27 1 वर्षाकरता सर्व अधिसूचित पिकासाठी जोखीम तर 70% असा निश्चित करण्यात आला आहे. अधिसूचित क्षेत्रासाठी अधिसूचित पिकाचे उंबरठा उत्पादने मागील 7 वर्षापेक्षा सर्वाधिक उत्पादनाच्या 5 वर्षाचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाच्या जोखीमसर विचारात घेऊन निश्चित केले जाईल. सदरची योजना एकूण 12 जिल्ह्यासाठी समूहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपन्यांमार्फत सन 2026-27 1 वर्षाकरता 80-110 कप व कॅप मॉडेलनुसार राबविण्यात येईल. त्यामुळे नुकसान भरपाईचे दायित्व संबंधित विमा कंपनीवर राहणार आहे. या योजनेत मृत शेतकरी नव्हे तसे इतर अवैध मार्गाने विमा काढला गेल्यास तो प्रस्ताव रद्द करण्यात येईल. आता जोखीमेच्या बाबी. या योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामात पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी पर्वाच्या आधारे तांत्रिक उत्पादना आधार सदर महसूल मंडळाच्या पिकाच्या उंबरठा उत्पादना तुलनेत येणारी घट धरीत धरून नुकसान भरपाई देय राहील. आता यामध्ये बघा, पिके दिलेले आहेत खरीप हंगाम, रब्बी हंगाम. आता आपल्याला मेन म्हणजे आपल्याला पीक विमा याच्यामध्ये आपल्याला सर्व सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्हे सांगण्यात आले, ती नियुक्त कंपन्या सांगण्यात आलेल्या आहेत आणि मेन म्हणजे आपल्याला योजनेचा म्हणजे पीक विमा योजनेचा अंतिम तारीख 31 जुलै 2026 ही शेवटची तारीख आहे. आणि शेतकरी बांधवांनो, ह्या वर्षी पीक विमा भरताना आपल्याकडे फार्मर ID असणे अनिवार्य आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याकडे 10 गुंठ्याच्या आतमध्ये जमिनीचा विमा आपल्याला भरता येणार नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला बोगस विमा भरता येणार नाही. आणि ई पीक पाणी, आपल्या शेतामध्ये जे पीक आपण घेणार आहात त्याच पिकाचा विमा भरा, कारण की DCSद्वारे आपल्या पिकाची नोंद होणार आहे. पीक आता बघा, विमा अर्ज पडताळणी बोगस विमा प्रकरणात फौजदारी कारवाई करणे ही मेन आहे. यासाठी आपल्याला सांगू इच्छितो, पीक विमा भरताना आपण शक्यतो बोगस प्रकरणे टाळावे, अन्यथा आपल्यावर फौजदारी कारवाईसुद्धा होऊ शकते. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. पीक विम्याविषयी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सचिन राठोड किसूला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून
आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.